मनापासून नाचायला खूप आवडतं. प्रत्येक ॲक्टसाठी एक वेगळा असा प्रॉप ठेवलेला आहे. काही काळ मी मयूर वैद्यकडे शिकत होते. त्याच्यानंतर सोनियाताईकडे शिकायचं होतं, पण कामानिमित्त शूटिंगमुळे तसं काही वेळ मिळत नाही डान्स शिकण्यासाठीचा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. म्हटलं त्याच्या रिहर्सल सुरू झाल्यात आणि रिहर्सलमध्ये आज पहिला डान्स आम्ही पाहिला म्हणजे रुपालीचा. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. खूप सुंदर डान्स झालाय. खरं तर प्रॅक्टिस पहिलाच दिवस आहे आज की नेमकं कधीपासून ही सुरुवात झाली आहे पहिलाच रिहर्सलची? दिवस आहे आज आणि पहिल्याच दिवशी इथपर्यंत पोहोचलोय आपण, त्याचाच मला आनंद खूप आहे. ओके, पण आज सिंगल पाहायला मिळालाय मला परफॉर्मन्स. काही वेळेला तुम्ही ड्युएट करता, काही वेळेला सिंगल. सो थीम काय यावेळीची आणि कसे परफॉर्मन्स यावेळेला डिसाईड केले? करेक्ट आहे. मस्त प्रश्न विचारला. चॅनलने मला सांगितलेलंच आहे की हे मीडिया बाईटमध्ये सांगायचं, रिव्हील करूनच टाकायचं आपण काय करतोय ते. ओके. काय थीम असणार आहे आणि सोलो परफॉर्म करते की डुएट परफॉर्म करते, हे सगळं तुम्हाला प्रभा पुरस्कारच्या दिवशी मस्त. बघायला मिळणार आहे. आणि त्यावेळेला नक्कीच कळेल की आपण काय करतो. पण अदरवाईज म्हणजे मी आता थीमही नाही विचारत कारण तुमचे काही डिसाइडेड असतात, पण एकापेक्षा जास्त परफॉर्मन्स असतात. काही वेळेला ड्युएट असतात, काही वेळेला तिघं असतात, कधी विलन आणि हिरोईन असे परफॉर्मन्स असतात. सो असे तरी परफॉर्मन्स असणार म्हणजे त्याबद्दल आम्हाला सांगशील का? नाही, असं काही नाही आहे. हा कम्प्लिटली वेगळा ॲक्ट आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण आणि काय कॅटेगरी परफॉर्म करते तेही तुला त्याच दिवशी कळेल एक्झॅक्टली. आता मी काहीच रिव्हील करत नाही कारण त्याची मजा निघून जाईल, त्याची क्युरिओसिटी निघून जाईल. सो ते कोण कोण आहेत ह्या ॲक्टमध्ये ते आपल्याला लवकरच कळेल. जसे रिहर्सल्स थोडे तिथपर्यंत पोहोचतील आणि ऑफकोर्स आपण प्री शूटच्या वेळेला पण भेटतो, त्याच्यामुळे एक्झॅक्ट कळतं आपल्याला की अच्छा हा ॲक्ट आहे. प्री शूटच्या वेळेला सांगितल्यानंतर जरा आमचा पण थोडा भार कमी होतो. आता लगेच सगळं रिव्हील केलं की मग असं होतं की अरे हा क्यू असं वगैरे होतं. सो तसं नको. तर तसं काही नाही. फक्त एवढंच सांगेन मी, लपंडाव मालिकेमधनं सरकार म्हणजे तेजस्विनी कामत आणि मनस्विनी कामत परफॉर्म करत नाहीये, तर फक्त तेजस्विनी कामत परफॉर्म करते. ओके, अच्छा. पण आता तेजस्विनी पण नाही, मनस्विनी कामत परफॉर्म करते. तेजस्विनी कामत परफॉर्म नाही करत आहे. ओके, पण थीम अर्थात काहीतरी वेगळी असेलच यावेळेला. प्रत्येक वेळेला काहीतरी ट्विस्ट असतो थीममध्ये. सो तशी थीमही अशी काही कशावर बेस असणार आहे असंही तू काय आम्हाला सांगू नाही, शकतेस? थीम अशी नाही आहे काही, पण प्रत्येक ॲक्टसाठी एक वेगळा असा प्रॉप ठेवलेला आहे. अच्छा. आणि वेगळ्या पद्धतीचा आत्तापर्यंत म्हणजे गाणं ऐकताना पण माझं असं झालं की अरे ही गाणी आपण केली नाही आहेत आत्तापर्यंत. म्हणजे आता हे माझं 7वं वर्ष आहे प्रभा पुरस्कारचं. आई कुठे काय करते ते 5 वर्ष, त्याच्यानंतर गेल्या वर्षी पण संपल्यानंतर आई कुठे काय करते पण मी प्रभा पुरस्कारला होते आणि आत्ता. सो मी आता कोमलशी तेच म्हणत होते की कोणतं गाणं आहे, मग तिने जे गाणं ऐकलेल्यानंतर म्हटलं अरे हे झालं नाही, मग दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, असं मी विचारत होते तिला. तर तो पूर्ण सिरीज, गाण्यांची जी सिरीज आहे ती केलीच नाही आहे. अच्छा. सगळं नवीन पॅलेट आहे, त्याच्यामुळे ऐकताना मजा येते आणि ते असं होतं की अरे हे गाणं आपण करायचं होतं, कधीपासून डोक्यात होतं, पण हे होतं का आपल्याकडे आणि आपण आता करतोय. गुड, आता करतोय आपण फायनली. पण डान्स म्हटलं की हा रुपालीचा फोटे आहे का डान्स? आणि अर्थात त्याच्यातले एक्सप्रेशन बघून आम्हाला असं वाटतं की म्हणतात ना की ते एक्सप्रेशन तू मारून नेतेस अर्थात. मला आवडतं, मला डान्स आवडतो. मी काही ट्रेन डान्सर नाही. काही शाळेतनं वगैरे डान्सेस केले होते, नंतर मग असं वाटलं की आपल्याला ह्यांच्याकडनं शिकायला हवं, त्यांच्याकडनं शिकायला हवं. सो काही काळ मी मयूर वैद्यकडे शिकत होते. त्याच्यानंतर सोनियाताईकडे शिकायचं होतं, पण कामानिमित्त शूटिंगमुळे तसं काही वेळ मिळत नाही डान्स शिकण्यासाठीचं वगैरे. मला नेहमी जेव्हा मी रिहर्सलला येते तेव्हा माझ्या डोक्यात माझं होतं की यार आपल्याला डान्स शिकायला पाहिजे, असं नेहमी होतं. पण ते रिहर्सल संपल्या, इव्हेंट झाला की ते सगळं पुन्हा तो उत्साह सगळा मावळतो. पण मला मजा येते, मला मनापासून नाचायला खूप आवडतं. म्हणजे मला असं होतं की जेव्हा मी नाचत असते तेव्हा आय एम व्हेरी हॅपी विथ इट.
त्याच्यामुळे ते आपसूक येतं असं मला वाटतं. पण कधीतरी असं म्हणतात ना, अभिनेत्री असल्यावर अर्थात तुम्ही बऱ्याच इव्हेंट्सला जाता, तेव्हा त्या इव्हेंट्सला तुम्ही परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं. तुझ्या ह्याच्या आधी पण इव्हेंट्स आम्ही पाहिलेले आहेत, तर तू उत्तम परफॉर्म करतेस, लावणी असू दे किंवा कुठल्याही गोष्टी असू दे. ते करताना ते कसं असतं मग, की ते तू म्हणालीस की तू ट्रेन डान्सर नाही आहेस, तरी पण मग ते कुठून येतं, ते कुठे? तो रिदम आहे अंगात, की जर कोरिओग्राफरने सांगितलं की हा बीट असा आहे, हे असं आहे, तर ते तेवढंच मी म्हणजे आय कॅन लर्न. मी शिकून त्या सगळ्या गोष्टी परफॉर्म करूच शकते. आणि हे एक्सप्रेशन असेच द्यायचे, तसेच द्यायचे असं नाही होतं. तो तितका फ्री हँड असतो. पण स्टेप्स मला शिकून आय कॅन डू इट. त्याच्यामुळे तसं टेन्शन येत नाही मला, की अरे बापरे हे कसं करायचं आता, हे जमणार आहे का आपल्याला, असं नाही होत. ओके. आणि तो रिदम आहे अंगात. त्याच्यामुळे आणि जर एखादी गोष्ट आवडत असेल आणि एखाद्या गोष्टीची मजा येत असेल तर ती मला मजा येते करायला. आणि आत्ताच तू म्हणालीस की अशा पद्धतीची गाणी तू ह्याच्या आधी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला केलेली नाही आहेस, हे काहीतरी वेगळं आहे. तुला स्वतःला कुठल्या प्रकारचं डान्स किंवा तो म्हणतात ना लाईक कुठल्या प्रकारचा एक डान्समधला प्रकार तुला आवडतो, की असे डान्स तुला आवडतात, क्लासिकल असू देत किंवा? क्लासिकल मी अटेम्प्ट नाही केलं आत्तापर्यंत काही, कारण मी जसं म्हटलं तुला की मी ट्रेंड नाही आहे अर्थात. त्याच्यात. सो त्याच्या ज्या काही मुद्रा असतात किंवा त्याची एक जी काही पोस्चर असते, त्या सगळ्या शिकायला तितका वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि शूटिंगमुळे तेवढा वेळ जमत नाही द्यायला. सो माझ्यासाठी मला असं वाटतं की आत्तापर्यंत लावणी म्हण किंवा आता ओडिसी केलं गेल्या वेळी, त्याच्या आधी देवीचा एक ॲक्ट केला होता, त्याच्यानंतर एक रोमॅन्टिक ॲक्ट पण केला होता ज्याच्यामध्ये लिफ्ट्स होते, बॉलरूम डान्स वगैरे काइंड ऑफ. सो ते प्रत्येक वेगवेगळी स्टाईल प्रवाहामुळे मला करता आलीच आहे. पण तरीसुद्धा मला करायला आवडेल. मला असं वाटतं की एक एरियल ॲक्ट करायला आवडेल. ओके. तो मी वाट बघते त्या. अजून कधी तसा परफॉर्म आला केला? नाही आला अजून. म्हणजे नाही. आता प्रवाहावरती पण खूप आधी आय थिंक इनिशियली केला होता, उर्मिलानेच केला होता. अच्छा. तर तो एक करायला आवडेल. त्याच्यानंतर मला असं वाटतं की खूप छान असा स्लो एक डान्स पण, बिकॉज सरकार एकटीच असल्यामुळे सरकारबरोबर ते पण, हां, तसं काहीतरी करायला अजून आय एम वेटिंग की ते. ऑफकोर्स नाही ते मला वाटतं प्रवाह पिक्चर्सच्या वेळेला मी, उमेश कामत, वैदेही परशुरामे आणि अच्छा. आम्ही तो केला होता. त्यामुळे तोही प्रवाहाने माझी एक इच्छा भरून काढलेली होती वा. की ओके त्यावेळेला तो असं छान रोमॅन्टिक डान्स, लिफ्ट्स आणि असं सगळा जो एक बॉलरूम आणि असं बघताना असं खूप सूदिंग वाटतं ना, असं ते तुला माहिती आहे का, ते ग्लासमध्ये अशी दोन बावले असे राईट. तशा पद्धतीचा एक ॲक्ट केला होता. सो या. ओके. पण आजच्या या डान्समध्ये माझ्या मध्ये आज पहिला दिवस आहे रुपाली तुझा, तुम्हाला आधी थोडेसे व्हिडिओ सेंड करतात किंवा नाही करत? अच्छा, ओके. काही दिवसांनी एक व्हिडिओ बनवून तुमचा जातं किंवा हो, तुमचे कोरिओग्राफर हो, सेंड हो, करतात, मग हो. तुम्ही सेटवरही प्रॅक्टिस हो, करत हो. असतात. आजच्या या रिहर्सलमध्ये पहिलाच दिवस होता, कुठल्या मूव्ज किंवा काय करणं कठीण वाटलं या डान्ससाठी खरं एक तर? अशी बसून एक ती कोरिओग्राफी आहे जी त्यांनी बसवली आहे, ती जराशी मला थोडी ही झाली करताना, कारण ती लगेच बीट आहे तो पकडायचा, तर ती फक्त जरा किचकट वाटली. बाकी नाही काही वाटलं असं, पण ती तेवढीच तो एक चंक. बरं, पण तो चंक इतका गोड आहे, म्हणजे फार सेन्शुअस ती कोरिओग्राफी आहे आणि ती मला असं वाटतं की ती जरा छान बसायला पाहिजे. रिहर्सलला जेव्हा जेव्हा रुपाली येते, काय डोक्यात ठेवून येते? कारण अर्थात प्रत्येक वेळेला, प्रत्येक वर्षी नवीन रिहर्सल करायची असते, नवीन गाण्यांवर परफॉर्म करायचं असतं. रिहर्सल म्हटल्यानंतर रुपालीला काय आठवतं? काही 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 घेऊन येत नाही डोक्यात. मी मस्त छान मस्त ही 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 पोरं सगळी परत भेटणारी असतात. पूर्ण वैभवची सगळी टीम भेटते आणि मला मजा येते, कारण रिहर्सलच्या निमित्ताने एक 14 तासाचा एक जो काही स्ट्रेस असतो शूटिंगचा किंवा काय कॉन्स्टंट त्या कॅरेक्टरमध्ये आपण असतो, आणि ते जरा असं बाजूला ठेवून इथे येऊन जरा ओके बी माय सेल्फ, धिंगाणा घाला, अशा पद्धतीने मी येते इथे. असं काही डोक्यात नाही, फक्त मी पहिला दिवस मार्किंग करते. पहिले 2 दिवस तर म्हणजे तिने जर सांगितलं की 4 दिवस आपण रिहर्सल करणार आहोत, तर पहिले 2 दिवस तर मी फक्त मार्किंग करते की अच्छा काय नाही. मग मी तिचा व्हिडिओ काढून घेते आणि मग मी ते घरी असले, सेटवर असले की ते व्हिडिओज फक्त बघते. मी घरी तिथे पण रिहर्स नाही करत, मी फक्त ते बघते. आणि त्याच्यानंतर मग एकदा आल्यानंतर, तिसऱ्या दिवशी आल्यानंतर मग ते परत मार्किंग करून मग आम्ही करतो. मी काहीच डोक्यात, फक्त एवढंच आहे की हां ओके आपल्याला नाचायचं बस. बाकी असं काही विचार करून वगैरे एवढं
नाही ग, आयुष्यात एवढं नाही विचार माझ्याकडे होत नाही. ओके. पण पुरस्कार सोहळा म्हटलं तर परफॉर्मन्स तर आले, पण पुरस्कारांची तेवढीच उत्सुकता असते. यावेळी रुपालीला काय अपेक्षा आहेत पुरस्कारांकडनं? लपंडाव साठी आता आपण हे पण बघितलं, नामांकन डिक्लेअर केलीत त्यांनी. सो लपंडाव ही मालिका आहे नॉमिनेशनमध्ये, कलाकार आहेत नॉमिनेशनमध्ये. सो ऑफकोर्स आपण जेवढी मेहनत घेतो त्याची एक पोचपावती म्हणून आपल्याला त्या शबासकीची अपेक्षा असते. सो लेट्स सी. कारण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, होतं, ते राहणार आहे. कारण 5 वर्ष संजना केल्यानंतर संजना कुठेही सरकारमध्ये रिफ्लेक्ट होता कामा नये, किंवा सरकार कुठेही तेजस्विनीमध्ये रिफ्लेक्ट होता कामा नये. एकाच शोमध्ये 2 एक्झॅक्टली. पात्र मला करायला मिळतात, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्हीही. तर सरकार करताना तेजस्विनीमध्ये ती दिसता कामा नये आणि तेजस्विनीमध्ये सरकार दिसता कामा नये. सो दोन्हीही त्या पद्धतीची एक तारेवरची कसरत आहे. सो जेव्हा एवढे सगळं, बरं गेटअपही वेगळा आहे. म्हणजे तेजस्विनीचा तू लुक बघितलास तर तो कम्प्लिटली वेगळा आहे, सरकार कम्प्लिटली वेगळी आहे. बरोबर. सो ते सगळा गेटअप करताना आणि तो गेटअप नंतर, पॅकअप नंतर ऑलमोस्ट 1-1.5 तास लागतो तो सगळं काढायला. म्हणजे ते मग केस असू देत, केसांच्या सगळ्या जटा असतात, त्याच्यानंतर पूर्ण अंबर पावडरने पूर्ण ब्लॅक होतो चेहरा, माझा हात बीत सगळे. जर संजनाचं बघितलं तर मी दरवेळेला वेगवेगळे नेल आर्ट केलेले आहेत. हो. ह्या सिरियल मध्ये मला स्कोप नाही आहे, कारण ते कॅरेक्टर पण जेव्हा येतं तेव्हा मला पूर्ण नखांमध्ये माती टाकावी लागते, कारण ते नॅचरल तसं दिसावं. दात पिवळे करावे लागतात, डोळ्यात रक्ताचा एक थेंब टाकावा लागतो, कारण तिला तशा पद्धतीने डांबून ठेवलं असल्यामुळे गम लावून एक वेगळं स्कार करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या कॅरेक्टरसाठी. बरं, त्याची उभी राहण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, कारण ती एवढी थकलेली आहे. सो ते सगळं आवाज वेगळा लावते मी त्या कॅरेक्टरसाठी. सो जेव्हा एवढी सगळी मेहनत घेतलेली असते तेव्हा असं वाटतं की त्याचं काहीतरी एक अप्रिसिएशन मिळावं. मग अप्रिसिएशन हेच असतं ना, बरोबर. म्हणजे पुरस्कारच असतो अप्रिसिएशन म्हणजे. सो बूस्ट करतं ते, अजून रिस्पॉन्सिबिलिटी वाढवतं. सो मजा येते ते, आणि आपल्याच घरातनं मिळाल्यानंतर अजून मजा येते. येस, माझ्या मते आत्ता 5 वर्ष आई कुठे काय करतेसाठी जेवढी मेहनत होती तेवढी या एका वर्षात तू या कॅरेक्टरसाठी खरं तर केली आहेस. सो आता बघूया पुरस्कार सोहळ्यात आम्हाला परफॉर्मन्सही तगडा पाहायला मिळणारच आहे आणि पुरस्कारांची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.